म्हणजे मनामध्ये असतं आणि ह्या स्पर्धेत मी अर्धशतक लगावलं त्याबद्दल मी माझ्या संघाचे आणि कर्णधार आणि अमित दादा यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद दादा, थँक्यू सो मच. हे होते प्लेयर ऑफ द मॅच. आणि जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे कॉम्बॉक्स मध्ये आपल्या समेत जॉईंट होतील गणेश दादा शिंदे यांच्या वाणीमधून ऐकूया सेकंड इनिंग, पहिल्या इनिंगचा हा या दुसऱ्या मॅचचा खऱ्या अर्थाने थरार आपल्याला पाहायला मिळेल, जिथे दोन टीम्स लढण्यासाठी सज्ज झाल्यात. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने गणेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज मित्रांनो आपण मायक्रोफोनवरती ऐकला, आमच्या महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र अर्थातच शैलेश जाधव सर. तर मॅचकडे रुख करूया. खऱ्या अर्थानं पाहताय, अनुभवताय सरपंच चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वातील आजचा अंतिम दिवस. गोलंदाज मात्र निघतील संकेत. इथे मात्र कार्य करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना, क्रिकेट म्हटलं की फुटबॉल नाही आहे मित्रांनो. तुम्हाला वाकाबल लागेल, झुकाबल लागेल, चेंडूला कॅदर करावा लागेल. आपण सलामीची जोडी पाहिलं तर कुणाल ऋषिकेश, स्ट्राईकला कोण आहे? कुणाल. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि सातत्यानं आपण या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा उल्लेख करत असतो की मित्रांनो, म्हटलं जातं ना, एखादी तुम्हाला बिल्डिंग उभी करायची असेल तर तिचा पाया हा खूप महत्त्वाचा असतोय. त्याच दृष्टीने हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं आहे. समोरच्या दिशेला अगदी अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला, परंतु तिथे लॉंग ऑफ मात्र सज्ज आहे. एकच धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीम उळूम 11 विपक्ष टीम स्वतः यजमान. आपण पाहिलं गेलं तर भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टीम उळूम संघाने मात्र नाणेफेक जिंकली, आणि तदनंतर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळते. तर आता मात्र खऱ्या अर्थानं टीम खेळते म्हटल्यानंतर पुढच्या मॅच साठीच आपण, मला वाटते, लॉट करायचे असतात. त्याचं काय करायचं ते नक्कीच कळवा विशाल आमच्यापर्यंत. विशाल या बॅटिंग आहे ना, येऊन जातो बादशाह रडार मध्ये. हो, इथे मात्र कुठेतरी फटका फसतो आहे. टीम झोर 11 संघाचे कर्णधार या, सिक्कीम बोरगाव संघाचे कर्णधार या, आणि एक यामध्ये विजय अशी चिठ्ठी टाकली जाईल. आपण प्रवीणजी फणसे इथे उपस्थित आहेत, नो डाऊट. यस, कारण इथे मात्र कालच्यापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सर्वात जास्त सहकार्य कोणाचं असेल तर ते प्रवीणजी आहेत. यस, डी झोन मध्ये पंच सांगतायत. कारण मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना, जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी निभावणं ही खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. कारण सातत्यानं आपण कालच्या दिवसापासून मी पाहतोय की प्रवीण फणसे पूर्णतः अख्खा वेळ मात्र कालपासून, आज तर मॅच आहे त्यांची, परंतु काल अख्खा दिवस मात्र या स्पर्धेसाठी दिला. एक प्रेम आहे बोरगाव मंडळावरती. यस, लाऊड अपील आणि पंचांनी उचलून धरले. विकेटचं पतन होईल. फलंदाज मात्र बाद होतील. ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. ठीक आहे, या ठिकाणी पुढच्या या एका गटामधील आम्ही लॉट्स तर पाडणारच आहोत, परंतु त्यानंतर एक मॅच होईल आणि त्यानंतरची मॅच असेल मित्रांनो खऱ्या अर्थानं स्टार 11 चिखली विपक्ष टीम घोडेवाडी. आपणही हजर राहायचे. आपल्याला 11 वाजताचा टायमिंग आहे, याची आपण दक्षता घ्या. तर मॅचकडे थोडंसं रुख करूया.
खरं पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्राचारण केलंय. कोण आलंय बॉलर कोण आहे? न्यू बॅट्समन प्रवीण. अमरीश गोलंदाजी मार्क वरतून. खरं तर पॉवर प्लेचं षटक मात्र टीम उळूम 11च्या बाजूने राहिलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक विकेट मात्र प्राप्त झाली आहे. ओ इथे मात्र फटका सजलाय, परंतु क्षेत्ररक्षक चुकी होतीये आणि किती क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय. आपण इथे खऱ्या अर्थानं येणाऱ्या नेक्स्ट मॅचचा लॉट्स करतोय, कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये ते ठरवणार असेल. इथे मी चिठ्ठी उचलली जाते आणि तो संघ आहे. ओ इथे मात्र जयराज लग घेऊन आले होते, कारण चिठ्ठी स्वतःच घेतली आणि स्वतः सांगितलं आम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. म्हणजे नेक्स्ट मॅच असेल विजयी संघ विपक्ष टीम जोर 11. या 2 टीम खेळतात, त्यामध्ये नोंद घ्या. विजयी संघ खेळेल टीम जोर 11 संघासोबत नेक्स्ट मॅच. व्हॉट अ शॉट, आपलातून टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले जातील का? वो सुरेख कॅच आहे. इथे मात्र फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रवीण बाद झाले. तदनंतर मात्र सागर बाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मी तर म्हणे सागर बाडकर यांचा एवढ्या खालच्या क्रमांकावरती नंबर का ठेवला जातोय, कारण आपण जर प्रीमियर लीग पाहिली ना मित्रांनो, या सीझनची खऱ्या अर्थानं नेरूळ मध्ये झालेली स्पर्धा सागर बाडकरनी गाजवली आहे मित्रांनो, त्याच्या टीम साठी गाजवली आहे. परंतु आज मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण खऱ्या अर्थानं भैरवनाथ 11, बोरगाव, खुर्द, बुद्रुक या संघासाठी खेळायचं आहे. सागर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक मोठं नाव आहे मित्रांनो वाईट टेनिस क्रिकेट मधलं. आता मात्र टीम अडचणीमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एकच झालं का? बॉलर चेंज झाला होता का पहिल्या षटकात? 2 संपले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती मात्र फक्त 9 धावा धावफलकावरती. न्यू गोलंदाज आकाश. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला, तिथे सी कॉर्नर सज्ज. आणखीन एक तोच रिझल्ट, तोच खेळाडू आणि सेम रिझल्ट. इथे मात्र कोण आलं? कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. खरं पाहिलं तर सलामीला आले, परंतु काही जास्त करता आलं नाहीये. आता मात्र सर्वांच्या नजरा, संपूर्ण खऱ्या अर्थानं बोरगावकरांच्या नजरा मात्र सागर बाडकर यांच्यावरती असतील. परंतु टीम उळूमचा मगाशी आपण जर विचार केला तर टॉस्का बॉस एका ठिकाणी उल्लेख करत असताना टीम उळूम 11 हा चांगला संघ आहे, त्याची बॅटिंग लाईन चांगली आहे, हा एक खऱ्या अर्थानं प्लस पॉइंट आहे. आणि परंतु इथे मात्र गोलंदाजांनी पाटा खेळपट्टी, खऱ्या अर्थाने या खेळपट्टीचा उल्लेख होणं गरजेचं असेल. आपण जर सातत्याने पाहिलं तर आजच्या दिवसामधील उच्चांकी धावसंख्या टीम सिक्कीम बोरगावच्या नावी आहे, कारण खऱ्या अर्थानं मला वाटतं 84 च्या आसपास धाबा खऱ्या अर्थानं टीम बोरगाव, अर्थातच त्यामध्ये जयराज वाडकर यांचा सिंहाचा वाटा. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावी आहे. परंतु एक खेळाडू ती जयराज वाडकर यांच्यामध्ये सातत्यानं आम्ही पाहिली आहे. इथे मात्र खेचलाय, पडलाय फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवलं. चेंडूला पाठवलाय, गेलाय, मी म्हणेन गेला नाही तर मी पाठवला. क्षेत्ररक्षकाचा त्यामध्ये मोठा हात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू 4 धाब्यांसाठी सीमारेषा बाहेर गेला. मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटचं सूत्र आहे. तुम्ही जर कॅचेस पकडणार नाहीये तर मॅच तुमच्या बाजूने झुकली जाणार नाहीये. त्याच प्रकारचं खऱ्या अर्थानं वर्तन पाहायला मिळालं टीम उळूम 11. परंतु कालचा जर संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर या मैदानामध्ये कित्येक झेल ड्रॉप झाले, कित्येक मिसफील्ड झाल्या. त्याचं कारण आहे नव्यानं बनलेलं मैदान. अगदी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु झेलसाठी कोणताही प्रयत्न झाला गेला नाहीये. दुसऱ्या धाबेसाठी दोन्ही फलंदाज पलटले आणि 2 धाबा बघता बघता पूर्ण झाल्या. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला तर 15 धाबा, 2.2चा खेळ, 3चा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहिलं सज्ज होत आहेत. सुरेख फटका, आपलातून टायमिंग साधलाय. वा बाय वा. इथे मात्र दादाची आठवण, अर्थातच सौरभ गांगुली यांची आठवण करून देणारा फटका होता. सुरेख फटका पाहायला मिळाला. फलंदाज आपण जर पाहिलं
विक्रम वाडकर यांच्या बॅट मधून एक चांगला खऱ्या अर्थानं म्हणेन कुशल मुवमेंट आहे. धावा करणं गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं मागची मॅच कुठे 80+ होत आहेत. आपल्याला कम से कम 50 कडे जाणं गरजेचं होतं परंतु आता मात्र थोडासा स्थान वेगळा घ्यावा लागेल. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न सातत्यानं करावा लागेल. या दोन्ही फलंदाजाला रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. विक्रम पुन्हा एकदा निघतील, आकाश पुन्हा एकदा निघतील. आता मात्र इथे लाऊड अपील तर केली जाते परंतु पंचांनी साप फेटाळलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. 20 धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यानंतर फक्त एक षटक असेल. स्वतःच्या यजमान पदामध्ये खेळते टीम बोरगाव. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण पाहिलं स्वतःचं यजमानपद असतंय त्या वेळी मात्र प्रेशर वेगळ्या अँगलने असतंय कारण आपला प्रेक्षक वर्ग स्वतःचा असतोय. सागर खूप बाहेरून खेळण्याचा प्रयत्न झाला, डी मध्ये जाऊन दिलाय चेंडू. खऱ्या अर्थानं एक डिक्लेअर झोन येते. ओव्हर क्रमांक 3 मात्र इथे संपुष्टात येते. तर इथे खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर नेक्स्ट मॅच झोर 11 विपक्ष विजय संघ कारण गट वेगळे आहेत. ही मॅच जिंकली की टॉस पहिला बॉल झाला नाही ना कोण आलं आयुष ना. तर सगळ्या मॅच कडे आयुष गोलंदाजी मार्ग वरती. तिथे फटके खेळून धाबा नाही आहे. तुम्हाला फाईन लेग स्क्वेअर लेगला धाबा कमी असणार आहेत परंतु दुसऱ्या धाबेसाठी पलटले गेले. मी म्हणेन सागर वाडकर यांना थोडी स्ट्राईक मिळायला पाहिजे कारण या बंदाकडे दम आहे, याच्याकडे ताकद आहे. आणि खऱ्या अर्थानं विचार केला ना तर डावखुर हाताच्या फलंदाजांचा झोन जास्त करून स्क्वेअर लेग फाईन लेग हा रडार असतोय आणि तिथे धाबा नाही आहेत तुम्हाला. कुठेतरी सागर वाडकर यांना स्ट्राईकला आणा आणि तर स्वतः हिटिंग समोरच्या दिसेला. हो इथे मात्र पहा प्रयत्न आता सागर वाडकर यांना स्ट्राईकला आणण्याचा होतोय. 1-2 मोठे फटके हवेत. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 23 ऑन स्कोर बोर्ड 24 ऑन स्कोर बोर्ड 24 धाबा. 24 म्हटलं 24 एप्रिल आता मात्र मित्रांनो थोड्या दिवसामध्ये येईल. खऱ्या अर्थानं द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस येतो 24 एप्रिल 1973 साली. खऱ्या अर्थानं एका ह्या रत्नाचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं भारत देशाला क्रिकेटच्या पटलावरती एक ओळख वेगळी निर्माण करून दिली अर्थातच सचिन तेंडुलकर सरांनी. तर मात्र सागर वाडकर स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा एकदा बॅटचा फटका परंतु मात्र झेलची संधी. ओ इथे दौडली, इथे मात्र खऱ्या अर्थानं मिसफील्ड झाली आणि बघता 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 दुसऱ्या धाबेसाली पलटले आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या. सागर वाडकर यांना कुठेतरी हिट करावा लागेल. तुम्ही असं हाफ बॉल हिट करून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर इथे आता 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम बोरगावला कारण फाईट करायची असेल 30+ तरी ठेवा नक्की मानस असणं गरजेचं असेल. हो पुन्हा एकदा मिस हँडिंग फटका कारण तुम्ही बागपुटला जाऊन फटके खेळताय आणि त्यामध्ये सागर वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक धक्का. खऱ्या अर्थानं खेळपट्टी काय रंग दाखवते मित्रांनो. पहा मागची मॅच 80+, आता मात्र अतिशय लो स्कोर मॅच. खऱ्या अर्थानं असं वाटतं की खेळपट्टी काही जास्त फॅक्टर मायने राखत नाहीये कारण हे आहे ग्रामीण क्रिकेट. इथे आहे फक्त हाणामारी सच क्रिकेट असं म्हणायला खऱ्या अर्थानं वाव आहे कारण आम्ही फक्त 24 चेंडू 18 चेंडूच्या मॅचेस खेळायला येतोय आणि आतापर्यंत पहिलाच राऊंड चाललाय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण कालपेक्षा 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत.
याची जाणीव आयोजकांना असणं खूप गरजेचं असणार आहे. बादशाह रडार ओ इथे मात्र मिस सँडिंग फटका स्वतः कर्णधार, परंतु आणि इथे आता मात्र मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल. म्हणजे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं एक अशी अपेक्षा केली होती, सर्वात लो स्कोर झालाय. मागचे मॅच सर्वात हाय स्कोर आणि हा मॅच मध्ये सर्वात लो स्कोर. पहा धडपड पहा, यस त्यांच्या मागे धडपड पहा. 26 ऑन स्कोर बोर्ड, 27 टू विन. म्हणजे कालपासूनचा आतापर्यंतचा सर्वात लो स्कोर इथे मात्र पहा. कारण का क्रिकेटमध्ये का म्हटलं जातं की मित्रांनो, कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाही. काल आम्ही काय केलं ते आज मात्र क्रिकेटच्या पटलावरती कामी येत नाहीये. तर चला टीम उळूम 11 आपण चला लगेच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चला. विनंती असेल आपल्याला टीम बोरगाव चला स्वतः आता जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका, लाईनअप करा, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. येणारी नेक्स्ट मॅच असेल पहा टीम जोर 11 विपक्ष विजय संघ. अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला टीम उळूम 11 संघाने आणि इथे फक्त 26 धाबांमध्ये रोखलंय. आता फक्त अपेक्षा, हा सर पंचांना पाणी द्या. स्पर्धा पाहताय, खऱ्या अर्थानं अनुभवताय. असं आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाई प्रीमियर लीग 2025 ग्रामीण धमाका. खऱ्या अर्थानं विचार केला ना, आपल्या गावाकडचं क्रिकेट आणि गावाची हवा ही फार वेगळी असते मित्रांनो. तीच वाई प्रीमियर लीग घेऊन येत आहेत खऱ्या अर्थानं 10 मे ते खऱ्या अर्थानं 11 मे रोजी खऱ्या अर्थानं आपल्या मायभूमीमध्ये आपल्या गावाला 8 संघ मालक आणि 120 खेळाडू करतील तिथे रणसंग्राम. अर्थातच मैदान असेल जन्नी माता क्रीडा संकुल दह्याट गावाच्या मायभूमीत खऱ्या अर्थानं वाई तालुक्यामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. 10 मे आणि 11 मे खऱ्या अर्थानं या स्पर्धेची उत्सुकता आतापासून सर्वांना असेल आणि या स्पर्धेचे फॉर्मची लिंक खऱ्या अर्थानं ऑक्शन कधी आहे ते कळवलं जाईल, परंतु त्या फॉर्म भरण्याची लिंक मात्र ग्रुपवर सोडले. प्रत्येक गावांनी प्रत्येक खेळाडूंनी ती आपल्या गावामध्ये शेअर करा. प्रत्येक खेळाडूने आपले फॉर्म भरा. खऱ्या अर्थानं काही थोड्या दिवसामध्ये ते ऑक्शनची डेट तुम्हाला कळवली जाईल. त्या दरम्यान इथे आदरणीय महेंद्रजी पुजारी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाई तालुका यांचं शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर भैरू मारुती वाडकर समाजसेवक यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर गणेशदादा बाडकर असतील आणि त्यांचे सर्व मंडळी सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या मंचावरती उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया. आज संपूर्ण चला मॅच कडे लक्ष द्या सर, आपण थोडासा स्पीडअपली घ्या. आजचा खऱ्या अर्थानं सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे संपूर्ण बोरगावकर नक्कीच या मैदानाकडे वळले जातील. कारण स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे बोरगाव खऱ्या अर्थानं बुद्रुक गावाची. आम्ही सातत्यानं सांगितलं की खऱ्या अर्थानं आदरणीय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर स्वर्गीय तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात सहदेव अर्थात अण्णा, त्यांना आपण सर्वजण अण्णा या नावाने संबोधत होता. खऱ्या अर्थानं लॉकडाऊनचा काळ, त्या कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य बजावत असताना मात्र आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आठवणीने जाग ठेवण्याचं काम ही स्पर्धा सातत्याने करते. टीम जोर 11 संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. ही जशी मॅच संपेल तसा लगेच टॉस केला जाईल आणि तुमची मॅच होईल येणाऱ्या विजय संघासोबत. तर जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकेत आदित्य गोलंदाजी मार्क वरतून पाहतोय आपण. बॉलर कोण आहे? सागर वाडकर. तर मध्ये 27 धाबा, थोडासा लो स्कोर आहे.
हो सुरेख चेंडू होता, अतिशय चांगलं देखणं प्लेसमेंट पाहायला मिळालं, परंतु तिथे बबलिंग होते पहा. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नव्हता. आपण पाहिलं गेलं तर संकेत आदित्य अशी जोडगोडी मैदानाच्या आतमध्ये टीम उळूम 11 संघाची. चला थोडस गतिमान क्रिकेट करा मित्रांनो, विनंती आहे आपल्याला. आपण पाहताय ना या 5.5 ते 6 फुटाच्या ट्रॉफ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. एज लागली होती का? यस, इथे मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. 27 धावा. पाहिलं गेलं तर थोडंसं लक्ष कमी आहे, परंतु कित्येक वेळा असं घडतं ना मित्रांनो की अशक्य वाटणारे विजय संपादन होतात आणि सहज सोपे वाटणारे विजय. वा सुरेख गोलंदाजी आहे. सागर बाडकर मॅच मध्ये ठेवलं जाते टीम बोरगावला, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. त्या पॉवर प्लेचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने इथे आतापर्यंत सागर बाडकर यांच्या नावे राहिला आहे. कारण खऱ्या अर्थानं 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. फक्त 1 आणि 1च धाव आतापर्यंत धाव फलकावरती जोडली गेली आहे टीम उळूम 11. काही 2 खेळाडूंमध्ये चर्चेचं सत्र सुरू झालंय, परंतु मी म्हणेन खऱ्या अर्थानं ही मॅच आता जर पाहिलं 70-30% आहे. 70% चान्सेस टीम उळूम 11च्या बाजूने नक्की आपण सांगू शकतो. तसं कारण आहे फक्त 27 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच टीम जोर 11 विपक्ष विजय संघाशी होईल. त्यानंतरची मॅच स्टार 11 चिखली विपक्ष टीम गोळेवाडी. आपण इथे उपस्थित राहायचं आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण मित्रांनो कालपेक्षा 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. कारण खऱ्या अर्थानं आज जर विचार केला 24 टीम 3 गटामध्ये विभागल्या जातात, परंतु इथे मात्र या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. इथे 4 गटामध्ये विभागल्या गेल्या त्या टीम. ते 1-2 टीम मॅचेस एक्स्ट्रा आपल्याला खेळायच्या आहेत. त्यासाठी विनंती असेल प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा. सागर बाडकर पुन्हा एकदा. ओ सुरेख गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी आहे. वा भाई वा. सागर बाडकर इथे आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची घातली. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. जोखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय पायामध्ये. सागर बाडकर जरी बाटनी काही करता आलं नाहीये, तरी इथे मात्र या षटकाने पुन्हा एकदा मॅचला टर्निंग केलंय का? कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट ओव्हर कॉन्फिडन्स कधी खेळायचं नसतं मित्रांनो. आम्ही सातत्यानं सांगत असतो की कुठेतरी 27 धावा आहेत म्हणजे इझिली काढल्या जातील. हा जो एक मानस घेऊन टीम उळूम उतरलाय, इथे त्यामधून बाहेर निघावं लागेल. आता जर विचार केला ना, त्या दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय. आदरणीय श्री दिलीप वाडकर समाजसेवक यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. न्यू गोलंदाज संदीप वाडकर. न्यू बॅटर आकाश. स्ट्राइक एंडला गोलंदाज संकेत. संकेत वो सुरेख गोलंदाजी होती. इथे मात्र गोलंदाजांच्या अगदी बाजूने आपण पाहिलं गेलं तर स्वतः फील्ड करणं गरजेचं होतं, कारण एक डॉट डिलिव्हरी आहे ना. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2. इथे मात्र खऱ्या अर्थानं थोडीशी शांतता झाली या मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र पुजारी साहेब खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाई तालुका यांच्या वतीनं जर टीम बोरगाव आपण विजय संपादन केलात ना, तर आपल्या टीम साठी 1001 रुपयाचं पारितोषिक लागलं आहे. टीम बोरगाव प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण संडे तो पार्टी तो बनती है मेरे भाइयों. खऱ्या अर्थानं इथे मात्र पैशाला महत्व नाहीये, तर एक संधी घेऊन आपण स्पर्धा खेळतोय. संधीचं सोनं करायचंय, कारण एक संधी हुकली स्पर्धेतली आपलं अस्तित्व संपतंय. न्यू बॅटर कोण आले?
अक्षय फलंदाजी मार्क वरती. त्याच दरम्यान संदीपजी चोरट कोंढवली यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. ओ इथे मात्र जर थोडासा 19-20 झाला असता तर नक्कीच इथे पंचांनी आपलं बोट वर आता खालती केलंय, परंतु वरती केलं गेलं असतं, कारण अगदी स्टंपांच्या समोर खेळले होते अक्षय. त्यामुळे पंच आमचे दक्ष आहेत. पंचांच्या माध्यमातून कालच्या सत्रापासून आतापर्यंत एक चांगली कामगिरी या स्पर्धेला दिशा दशा देण्याचं काम करते आहे. हे आमचं पंचांचं पॅनल. आता मात्र दिशा भरकटली आहे. एसट्यांच्या मागे सुद्धा थोडंसं खराब क्षेत्र एसटी रक्षण झालंय. पंच सांगतायत वाईट+1 अशा 2 धाबा या चेंडूवरती अर्जित होतीला. या येणाऱ्या ज्या अवांतर धाबा आहेत ना त्या मॅचला कुठेतरी सटकवून घेऊन जात आहेत. निसटली जातीये टीम बोरगाव. आदरणीय महेंद्रजी पुजारी साहेब यांच्याकडून तुमच्यासाठी पारितोषिक लावलंय मित्रांनो. संदीप पुन्हा एकदा. हो सुरेख चेंडू होता, कुठेतरी झाडू शॉट या पटक्याला म्हटलं जातं ना, परंतु हा झाडू शॉट कुठेतरी फ्रंटला आलाय. त्याचं कारण होतं बॅट पूर्णतः बंद करायचा पहिला चेंडू येऊन लागला. एक धाव मात्र लॉंगॉनच्या रिझन मध्ये आली आहे. एका धावेचा जर विचार केला, एक ऍड केली का आता मागे 2 आले होते पहिल्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संकेत ऑन स्ट्राईक. संकेत वरती सर्वांच्या नजर आहेत. लॉप केलाय, क्लास दाखवलाय, फिरकावलाय, परंतु काय असेल फक्त 1 आणि 1च धाव असेल. तुमच्या ज्या ताकदीच्या फटक्याला तिथे मात्र थोडा लगाम घालावा लागेल. तुम्हाला फ्रंटला खेळावं लागेल, व्ही मध्ये खेळण्याचा मानस करावा लागेल. कारण आम्ही कालच्या सत्रापासून सांगतोय की कारण या अशा प्रकारच्या बाउंड्री लाईन्स असतात ना, आउटफील्ड असते, ही जी मैदानाची रचना आहे त्यामध्ये फलंदाजांना बराच आपल्या तंत्रामध्ये बदल करावा लागतो. कारण कित्येक फलंदाज फक्त फाईन लेग स्क्वेअर लेग या रिझन मध्ये धावांची लयलूट करतात, परंतु इथे तुम्हाला फ्रंटला आणि फ्रंटलाच खेळावं लागेल. पुन्हा एकदा संदीप वाडकर निघतील संकेत यांच्यासाठी. ओ सुरेख गोलंदाजी आहे, चांगला डिफेन्स केलाय. तिथे मात्र एकाकडून बबलिंग, दुसऱ्याने नक्कीच गॅदरिंग केलंय. एका धावेने विचार केला तर धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही तुम्हाला 18 धावा बनवाव्या लागतील. विचार केला तर दुसरं षटक मात्र संपुष्टात आलंय. मॅच बनली आहे. टीम बोरगाव 2 ओव्हर फक्त 8 धावा झाल्या आणि 2 ओव्हरला अजून 18 हवे आहेत, म्हणजे 19 आहेत ना, 19 हवे ना, 27 बनवायच्या, 19 12-19 आलंय पहा टार्गेट. तुम्ही 12 मध्ये 8 फक्त खर्ची घातल्या. आता मात्र जबाबदारीचं मोठं षटक असेल. सागर वाडकर काय प्लॅन करतील, खऱ्या अर्थानं महत्वाचं षटक आहे. त्या दरम्यान ज्यांचं शुभ आगमन होत आहे आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं कालपासून ज्यांची वाट पाहिली जाते, खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच बोरगाव ग्रामपंचायत आदरणीय श्री दत्तात्रेय दगडू वाडकर यांचं इथे गावावरून शुभ आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आदरणीय श्री दिलीप दादा सोनावणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3य क्रमांकाचं पारितोषिक आलंय, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं इथे गावावरून आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करूया. खऱ्या अर्थानं ही एक ओळख आहे या बोरगाव बुद्रुक गावाची. 1 धाव आहे. त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब वाडकर माजी अध्यक्ष मुंबई मंडळ यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत करूया. अक्षय वाडकर, त्याचबरोबर पंडित धनावडे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. डी आहे त्यांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत करूया. एका पेज वरती सगळी नावं लिहा. हा चला, तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बोरगाव गावचे प्रथम नागरिक. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर सरपंच चषक आहे. सरपंचांच्या स्मरणार्थ अर्थातच अण्णांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होते. खऱ्या अर्थानं त्यांचे बंधू विद्यमान सरपंच आदरणीय श्री दत्तात्रेय दगडू वाडकर
ग्रामपंचायत बोरगाव यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मधुकरजी भोज गाव कमिटी बोरगाव यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि इथे मात्र स्वागत करतोय संकेत, इथे मात्र भिरकावतोय लॉंग ऑन रिझन मधून. खऱ्या अर्थानं मॅच वरती जी पकड निर्माण झाली होती ती पकड मात्र इथे यात्रा टीम बोरगावच्या हातून सुटली जाते. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 धाबा. अजूनही 11 धाब्यांची गरज. आपण जर पाहिलं तर चेंडू शेष असतील तुमच्याकडे 9-11चं इक्वेशन आलंय. मॅच कुठेतरी पहिल्या 2 षटकांनी बनवली होती, परंतु या आता षटकाराने, कारण संकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत म्हणल्यानंतर नो डाऊट टीम ओळूम निस्वार्थ असतील. पुन्हा एकदा लाभ केला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, हो संधी आहे आणि इथे मात्र केलं संधीचं सोनं. सी कॉर्नरला एक मोठा झेल टिपलाय, संकेतला पाठवलं माघारी. मॅच में अभी भी दम है असं म्हटलं जातंय टीम बोरगाव कडून. खऱ्या अर्थाने ही विकेट एका चेंडू पूर्वी येणं गरजेचं होतं, परंतु तो आलेला षटकार किती महत्वाचा ठरेल, कारण आता इक्वेशन आलंय 8-11चं. खऱ्या अर्थानं क्रिकेटची रंगत आणि क्रिकेटचा वाढलेला जोश पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. कारण सकाळपासून पाहिलं फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. पहिले मॅच दोन्ही संघांनी फाईट दिली, 64 धाब्यांपर्यंत चेस करण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर सिक्कीम बोरगावनी धाबांचा डोंगर उच्चांक गाठला आणि ही मॅच मात्र पा लो स्कोर आहे, परंतु फाईट दिली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहिलं प्रवीण बाबूसाठी क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र अलाउन द कार्पेट, तिथे धाव बाद करण्याची संधी आणि हो यस इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी धाव, विकेट. इथे मात्र खऱ्या अर्थानं बाबू बॅक टू द पॅव्हिलियन. त्या दरम्यान ज्याचं शुभागमन होतोय सचिव ग्रामपंचायत मंडळ बोरगाव मुंबई अतुल रमेश वाडकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं तरुण मंडळाच्या वतीनं, अर्थात संतोष दादा युवा मंच आणि दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि इक्वेशनचा विचार केला 7-11. शेवटचा चेंडू या षटकातील खूप 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 महत्वाचा असेल. प्रवीण 7 चेंडू 11 धाबा इक्वेशन आलंय. संकेतची धाकधूक वाढली असेल, मॅच मी सोडून आलोय का हा प्रश्न पडला असेल, परंतु मॅचचा जर विचार केला तर तोलायमान स्थितीमध्ये क्रिकेट आहे. दोन्ही बाजूला चान्सेस आहेत, कारण T20 का जमाना आहे असं म्हटलं जातं ना. कोणताही टार्गेट इथे मात्र आम्ही मायने राखत नाही आहोत. खूप महत्वाचा चेंडू असणार आहे. इथे मात्र फटका हवेमध्ये, झेलची संधी आहे आणि इथे मात्र हो डाऊन 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 दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि काय केलं, काय होता असं तू, काय झाला असं तू. खऱ्या अर्थानं चान्स होता, विकेट तुम्हाला महत्वाची नव्हतीच आहे, विकेट नकोच आहे, कारण डॉट बॉल हवा होता आणि तो मात्र इथे घालवलाय. मी म्हणेन सरळ चालून आलेली सरळ तिसऱ्या चेंडूवरची संधी होती ती घालवली आहे. 6 चेंडू 9 धाबेचं इक्वेशन आलंय. हा झेल सोडला नसता तर आता 6-11चं इक्वेशन राहिलं असतं. क्रिकेटमध्ये का झेल खूप महत्वाचे आहेत, पकडो क्या जीतो मॅच हे खऱ्या अर्थानं सूत्र क्रिकेटसाठी का महत्वाचं आहे हे येणारा काळ ठरवेल. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, चला सागर चला जास्त वेळ घेऊ नका, कारण तुमची स्पर्धा आहे. आणि माझं म्हटलं की मलाच इथे प्रयत्न करावे लागतील वेळ वाचवायचा, मलाच इथे या गोष्टीचं भान ठेवावं लागेल की ही स्पर्धा कशी व्यवस्थित पार पडेल, फायनल कशी 4 षटकांची खेळवता येईल हा मीच विचार केला पाहिजे. हे टीम बोरगावला करावं लागेल. आता
आपण पाहिलं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय आदरणीय श्री संदीप महादेव वाडकर रेशमी इलेक्ट्रिकल्स, त्याचबरोबर आदरणीय श्री राहुल लक्ष्मण वाडकर खजिनदार भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव, आदरणीय श्री संतोष संपत सकपाळ अध्यक्ष भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. द्वितीय क्रमांक आदरणीय श्री गणेश तुकाराम वाडकर अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ बोरगाव मुंबई, विशाल आनंदा वाडकर उपाध्यक्ष ग्रामस्थ मंडळ बोरगाव, अतुल रमेश वाडकर सचिव ग्रामस्थ मंडळ बोरगाव, तुषार मधुकर वाडकर उद्योजक. या सर्वांचं मनापूर्वक आभार मानूया आणि मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू निर्धाव आलाय. खऱ्या अर्थानं आता इक्वेशन आलंय 5 चेंडू आणि 9 धाबा. बॉलर कोण आहे रे? ओ बोरगावकर प्रसाद वाडकर. इथे प्रसाद तुम्हाला टीमला द्यावा लागेल. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, महेंद्र पुजारी साहेब यांनी 1000चं पारितोषिक लावलंय तुमच्यासाठी आणि आता 5-9चं इक्वेशन आलंय. टीम मिळून आपण करतोय काय, करायचं होतं काय हा विचारात पडलाय. वा सुरेख गोलंदाजी आहे. ओ इथे लॉप केलाय, भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे मात्र चांगलं गॅदरिंग झालंय. इथे मात्र खऱ्या अर्थानं जर चेंडू पकडला गेला नसताना तर खऱ्या अर्थानं मोठं नुकसान झालं असतं. 2 धावा कंप्लीट झाल्या, परंतु खऱ्या अर्थानं प्रसाद यांना चेंडू थोडासा कुठेतरी पुढे अजून घ्यावा लागेल. इथे प्लॅन करावा लागेल. काय घडणार आहे? 4 चेंडू आणि 7 धाबेचं इक्वेशन आहे. 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज करतायत अश्विन. ओ सुरेख आहे. यस्तांच्या मागे मोठी चुकी झाली आहे. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये आहे. 3 चेंडू 6 धाबा. परंतु प्रसादचं कौतुक करावं लागेल यार. खरंच देवाचाच प्रसाद आहे बोरगावसाठी असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तुम्हाला तीच भूमिका पार पाडावी लागेल. प्रसाद संपूर्ण गावामध्ये तुम्हाला वाटावा लागेल. अश्विन, परंतु आलेले डॉट चेंडू तुम्हाला कलेक्शन करावं लागेल. ओ इथे मात्र पंचांच्या बाहू फैलावल्या गेलात. एक्स्ट्रा धाव आली आहे, परंतु लँडिंगच चुकीची होती. जरी आत असता तरी मोठा फटका लागला असता. आता इक्वेशन आलंय 3 चेंडू 5 धाबा आणि हे ज्या वेळी इक्वेशन आलंय ना त्या वेळी फलंदाजी करणारा संघ बऱ्याचदा अडचणीत आलाय मित्रांनो. सुरेशजी मोरे तरुण उद्योजक बोरगाव यांच्याकडून बोरगावने टीम जिंकली तर आणखीन 1000चं पारितोषिक आलंय मित्रांनो. 2000 झालेत, परंतु प्रसाद घालवतायत ते 2000. प्रसाद इथे मात्र काय घडलंय? बॅटनी काढू द्या यार. तुम्ही एक्स्ट्रा देऊन का मॅच जिंकवताय? ही भावना मात्र प्रत्येकाची आहे. तुम्ही मॅच बनवली आहे. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले आहेत, परंतु आता मात्र स्वतःच्या हाताने एक्स्ट्रा धाबा देऊन ते घालवताय. म्हटलं जातं ना, केलेल्या मेहनतीवरती पाणी सोडणं हेच इथे घडतंय. प्रसाद पुन्हा एकदा. या सुरेख आहे. काही गडबड करायची गरज नाहीये. इथे एक्स्ट्रा धावा द्यायच्या नाहीयेत. आता इक्वेशनचा आपण जर विचार केला तर 2 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच आहे यार. प्रेक्षकांची मन जिंकले. संपूर्ण बोरगावकरांचं हृदय धडधड 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 धड करायला लागले. ओ इथे मात्र एकच द्यायची फेकी झाली आहे. एस्टनला हवी होती, परंतु 1 धाव कंप्लीट झाली आहे. वो सर्वांनी टाळ्या वाजवा यार. या मॅच साठी काय मॅच बनवली यार. फक्त 26 धावा डिपेंड करते टीम बोरगाव आणि ही मॅच मात्र शेवटच्या चेंडूला 1 चेंडू 3 धावेला आणून ठेवली आहे. इथे टीम उळूम 11 विचार करत असेल काय होतो आम्ही आणि काय झालोय आम्ही. एक धाकड फलंदाजी आहे, मोठी बॅटिंग लाईन आहे, परंतु 26 धावा चेस करत असताना नाकी न आले असं म्हणायला हरकत नाहीये. टीम जोर 11 आपण इथे येऊन थांबायचे कर्णधार. या मॅच नंतर लगेचच नाणेफेक होईल. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये, टीम बोरगाव की टीम उळूम. 1 चेंडू 3 धावा. वा भाई वा, पैसा वसूल मॅच आहे. क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मनमुराद आला. शेवटचा चेंडू इथे मात्र इथे ओ माय गॉड मोठा गॅप आहे आणि इथे मात्र काय घडलंय. शेवटचा चेंडू आणि का हाताळला असा
कारण गेल्या असत्या तरी 2 गेल्या असत्या. सन्नाटा पसरलाय, सन्नाटा आहे पुऱ्या मंचावरती. परंतु मित्रांनो हरकत नाही यार, जरी पराभव झाला तरी जिव्हारी लागणारा नाहीये. प्रसाद